के शहरामध्ये आमचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सर्वांनी मला अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं होतं. आपसातले मतभेद किंवा गावातील मतभेद सगळे बाजूला सरकून मला सहकार्य केलं होतं. उशीर जरी झाला परंतु काही अडचणीमुळं परंतु त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलतो. सगळ्यांचे आभार मानणे. काय सांगाल संतोष देशमुख प्रकरणामध्ये इतका दीर्घाई का होते? कृष्णा आंधळे अजून पण गायब आहे. हे बघा, दिरंगाई अजिबात देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसांना अपयश येते. कृष्णा आंधळे अजून ऐका, कृष्णा आंधळे हा थोडासा सायकिक त्या ठिकाणी आहे. त्याचे यापूर्वीचे सुद्धा काही जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमधून अबस्कॉन्ड राहण्याची त्याची हिस्ट्री आहे. तरी सुद्धा SITची जी आमची टीम आहे ती टीम त्याच्या मागावरती आहे. कारण हा बीड पोलिसांचा विषय नाही, हा SITचा विषय आहे. SIT त्याच्या मागावरती आहे. तो लवकरात लवकर सापडेल असं मला महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा अपयश येते का पोलिसांना? सापडते. आता अतिशय योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी SIT प्रमुखपदी निवड झालेली आहे. त्याच्यामुळे ते 100% महादेव मुंडेचे आणि महादेव मुंडेचे आरोपी जे आहे ते जवळपास माझं मत असं आहे की यापूर्वीचे सुद्धा तपासी अधिकारी त्यांच्या जवळपास गेले होते परंतु त्यावेळेस त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता जे आहे आता कोणाची बदली होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी स्वतः जसं ज्ञानेश्वरीताईंनी सांगितलं त्या पद्धतीने SIT स्थापन केलेली आहे. आता आपण सांगितलं एक बिल्डरमुळे तुमच्या मतदारसंघातल्या एका युवकाचा मृत्यू झाला तर आपण गुन्हा दाखल होऊ दिला नाही, त्या संदर्भात काय सांगाल? थोड्याशा अडचणी असतात. आमच्या इकडचे लोक पोट भरायला येतात परंतु असा त्यांनी अन्याय करू नये. त्याला तो जीविताशी गेला परंतु तरी सुद्धा त्याच्या कुटुंबियाला 15 लाख बी परत नाही दिले, फ्लॅट बी नाही दिला आणि बोलून त्याची म्हणजे जे लहान लेकरं बाळ आहेत त्यांना बोलून घेऊन पटकन विषयाला संपवायला पाहिजे होता, तो सुद्धा त्यांनी संपवला. आपली सत्ता आहे. तुम्ही सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यातले जे लोक आहेत तिकडं उद्योग व्यवसायासाठी येत आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये पुढे जात आहेत. पण बीड जिल्ह्यातल्या लोकांना तिथं उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपण पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातले सगळे मंत्री आणि जे काही नेते त्यांना घेऊन आपण काय बघा, असं काय आहे की जॉग्राफिकल कंडिशन नुसार सगळ्याच भागामध्ये उद्योग त्या ठिकाणी येतात असं नाहीये. आमच्या मराठवाड्यामध्येच बीड जिल्ह्यातच नाही मुळात मराठवाड्यामध्येच इंडस्ट्री जी आहे ती कमी आहे. परंतु आता देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या विभागाचे मंत्री इंडस्ट्रीचे यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी संभाजीनगर मध्ये काम चालू झालंय. कॉरिडॉर मुळे आता लाखो लोकांना रोजगार हा मराठवाड्यातल्या संभाजीनगरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. आता आपण भाषणामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे की नागरिकांची मेडिकलच्या संदर्भामध्ये लूट होते, आपलीच सत्ता आहे, आपण आवाज उठवणार का? या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे आवाज उठवलेलाच आहे, बोलू. आणि याच्या बाबतीमध्ये जसे आपण कायदे करतो इतर बाबतीत जसं मेडिकलच्या जी एखादी गोळी आहे किंवा इंजेक्शन आहे तिची निर्मितीची प्राइस किती आणि त्याचं विक्रीची प्राइस किती असावी याच्यावरती काहीतरी बंधनं आले पाहिजे. कारण हे मधले लोक जे आहेत म्हणजे त्याचा जो निर्माता आहे त्या कंपनीचा त्यालाही फारसे पैसे मिळतात का नाही मला माहित, पण मधल्या लोकांना मात्र पैसे जास्त मिळत आहेत आणि हे गोर गरिबाचं कंबरडं मोडणे इथपर्यंत पैसे हे लोक खात आहेत असं मला वाटतं. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या मराठवाड्यातले लोक आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, जळगाव असेल वाल्लेकरवाडी असेल
यामध्ये डीपी आराखड्यामध्ये जास्तीत जास्त बाधित होणार आहेत आणि गोरगरीब कष्टकरी लोकांची आपल्या भागातली लोकांची घर आहेत तर तो डीपी आराखडा जो जाचक आहे लोकांच्या घरावरून जाणार आहे तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार का? या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आमचे लोक सहकार्य करतात. त्यामुळं या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी निश्चितपणे मी बोलेन. मी त्याच्यामध्ये लक्ष घालावं इथपर्यंत परिस्थिती येईल असं मला वाटत नाही. इथले लोकप्रतिनिधी सक्षम आहेत.